नमस्कार, ऑल अपडेट मराठीमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। आज आहे रंगपंचमी आणि आज 19 मार्च आहे। 10व्या हप्त्याचं वाटप रंगपंचमी निमित्त तुम्हाला होणार का? आणि स्पेशल तुमच्यासाठी 5 गिफ्ट आज वाटप होणार आहेत। रंगपंचमीचे गिफ्ट तुमच्यासाठी तयार आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे सर्वात महत्त्वाच्या आणि मोठ्या अपडेट तुमच्यासाठी आपण घेऊन आलेलो आहोत। त्या काय असणार आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आज रंगपंचमी निमित्त महिलांना खुश केलं जाणार का? आणि जर केलं जाणार असेल तर ते कोणत्या महिलांना पैसे पडणार आहेत? सर्वात महत्त्वाच्या अपडेट आपण पुढे जाणून घेणारच आहोत। त्यामुळे चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला मात्र विसरूच नका। आज रंगपंचमी आहे। प्रथमतः सर्वांना रंगपंचमीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा। चला तर आपण जाणून घेणार आहोत आज रंगपंचमी निमित्त महिला खुश होणार का? आणि जर होणार असतील तर त्या कोणत्या होणार आहेत? कोणत्या महिलांना आज पैसे पडणार आहेत? आणि काही महिलांना 500 रुपये, काही महिलांना 1500 रुपये आणि काही महिलांना 2100 रुपये असे 3 टप्प्यात ही विभागणी होणार आहे। कशामुळे होणार आहे? कोणत्या महिलांना कोणते पैसे भेटणार? कोणत्या महिलांना 500, कोणत्या महिलांना 1500 भेटणार? सर्वात महत्त्वाच्या अपडेट आपण आज पुढे पाहणार आहोत। आणि 2 नवे नियम सुद्धा तुमच्यासाठी आलेले आहेत। ते जर 2 नियम तुम्ही पाळले, त्या 2 नियमांच्या शर्ती अटी पूर्ण केल्या तरच तुम्हाला 10व्या हप्त्याचं वाटप होणार आहे। अन्यथा तुम्हाला 10व्या हप्त्यापासून वंचित राहावं लागेल। एप्रिलचा हप्ता तुमच्यासाठी येणार नाहीये। त्यामुळे आपण जाणून घेणार आहोत, महत्त्वाच्या अपडेट असणार आहेत। व्हिडिओ संपूर्ण पहा। एप्रिल हप्त्यासाठी हे 2 कागदपत्र आणि 4 नियम महत्त्वाचं असणार आहे। कारण लाडक्या बहिणींसाठी कोणते 2 नवीन नियम आलेले आहेत हेच आपण आज जाणून घेणार आहोत। कारण आजचा व्हिडिओ हा सर्वात महत्त्वाचा असणार आहे। हे 2 नियम जर तुम्ही पाळले, 2 नियमांच्या अटीमध्ये तुम्ही बसलात आणि ते 2 काम जर तुम्ही केले तरच एप्रिलचा हप्ता तुम्हाला जमा होणार आहे। अन्यथा एप्रिलचा हप्ता तुमच्यासाठी नसणार आहे। फक्त तुम्हाला 8वा 9वा आला म्हणून टेन्शन मुक्त राहू नका। तर एप्रिलच्या हप्त्यासाठी हे 2 काम तुम्हाला करावे लागणार आहेत। ते 2 काम कोणते असणार आहेत आणि 4 नियम कोणते आहेत? सर्वात महत्त्वाची आणि आजची अपडेट, आजच्यासाठी तुमच्यासाठी खास स्पेशल अपडेट असणार आहे। हे जर काम केलं तरच तुम्हाला हे पैसे पडणार आहेत। 1500 रुपये तुम्हाला पडतील का? आणि जर तुम्हाला हे 1500 पाहिजे असतील तर हे दुसरं काम काय असणार आहे? 1 आणि 2 असे 2 काम तुम्हाला करावे लागणार आहेत। आणि हे 4 नियम जर तुम्ही पाळले तरच तुम्ही पात्र ठरला, नाही तर तुम्हाला बाहेर काढण्यात आलेलं आहे। 52 लाख महिला बाहेर निघलेल्या आहेत। त्यामध्ये तुमचा नंबर लागलाय का? आणि जर लागला असेल तरी सुद्धा आपण महत्त्वाची आणि ब्रेकिंग न्यूज देणार आहोत। पात्र महिला तर पात्रच ठरतील, परंतु अपात्र ज्या महिला ठरलेल्या आहेत त्यांच्यासाठी काय अपडेट असणार आहे? त्यांच्यासाठी महत्त्वाचं म्हणजे आपण सांगणार आहोत। ते जर त्यांनी केलं तर मात्र त्या परत लाडकी बहीण योजनेत सहभागी होऊ शकतात आणि त्यांना परत राहिलेले सर्व पैसे प्लस एप्रिलचा हप्ता 10वा हप्ता सुद्धा त्यांना पडन। पण त्यांच्यासाठी हे 4 नियम आणि 2 कागदपत्र हे जमा करणं जरुरी आहे। आजच हे कागदपत्र जमा करायला सुरुवात करा आणि तुम्ही लाडकी बहीण योजनेत कंटिन्यू हा लाभ घेऊ शकता। परंतु आपण सांगणार आहोत ते सर्व तुम्हाला करावं लागणार आहे। महत्त्वाचं असणार आहे, पहिलं तर आपण जाणून घेतलं 2 कागदपत्र आणि 4 नियम हे तर तुम्हाला करावंच लागणार आहे, सक्तीचं करावं लागणार आहे। दुसरं आहे, कोणत्या लाडक्या बहिणी अपात्र होणार आहेत? 52 लाख जो आकडा आलेला आहे ना, तो 52 लाख मध्ये तुमचा नंबर लागलाय का? ते आपण पुढे जाणून घेणार आहोत। आणि राहिलेले पैशांचं काय? जर तुमचे 8वा आणि 9वाच हप्ता आला नसेल तर ते पैसे तुम्हाला येणार का? ते पैसे पण येणार, परंतु त्यासाठी आपण अपडेट देणार आहोत। ते तुम्हाला जरूर काम करावं लागणार आहे। तर राहिलेले पैसे सुद्धा तुम्हाला येऊ शकतात, नाही येणार आहेत। आणि नवीन एक योजना आलेली आहे, 25,000 रुपये अनुदान मिळवण्यासाठी काय पात्रता आहे? लाडक्या बहिणींसाठी ही योजना असणार आहे। फुकट 25,000 रुपयांचं अनुदान तुमच्यासाठी येणार आहे, पण त्यासाठी काय पात्रता आणि अटी असणार आहेत? सर्वात महत्त्वाच्या अपडेट आपण घेऊन आलेलो आहोत, ते आज आपण जाणून घेणार आहोत। त्यामुळे चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला मात्र विसरूच नका। कारण अशाच नवनवीन अपडेट, महत्त्वाच्या अपडेट तुमच्यासाठी आपण घेऊन येत असतो। जाणून घेऊयात कोणते 2 नियम आणि 4 जे तुम्ही नियम आहेत आणि 2 कागदपत्र आहेत हे तुम्ही करणं जरुरी आहे। ते काय असणार आहे? तुम्हाला ओढ लागलीच असेल
कारण हे 2 कागदपत्र आणि 4 नियम जर तुम्ही पाळले नाहीत तर मात्र 10वा हप्ता तुमच्यासाठी नाही आहे आणि 52 लाख महिलांमध्ये तुमचा समावेश होऊ शकतो। त्यामुळे हे काम करणं जरुरी आहे। रंगपंचमीनिमित्त महिलांना आज 10वा हप्ता येणार का? सर्वात महत्त्वाची अपडेट आपण आज देणार आहोत। रंगपंचमीनिमित्त महिला खुश होणार आहेत का? आणि खुश होणार असतील तर काही महिलांना 500 रुपये आणि काही महिलांना 1500 रुपये तर काही महिलांना 2100 रुपयांचा एप्रिलचा हप्ता येणार का? याविषयी सविस्तर आणि डिटेल माहिती तुमच्यासाठी आज आपण घेऊन आलेलो आहोत। महत्त्वाचे असणार आहेत। आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खास आहे आणि महत्त्वाचा आहे। काही लाडक्या बहिणींना 500च पडणार आहेत। कशामुळे पडणार आहेत ते तर तुम्हाला सर्व डिटेल माहिती भेटणारच आहे। तर काही महिलांना 1500 भेटणार आहेत, तर काही महिलांना जूनपासून 2100 का एप्रिलपासूनच 2100 अशी डिटेल माहिती तुम्हाला भेटणार आहे। त्यामुळे काळजी करू नका। 4 नियम जर तुम्ही हे मोडले असतील तर मात्र 52 लाखात तुमचा समावेश झाला असू शकतो। 52 लाख महिलांमध्ये तुम्ही गेलेल्या असू शकतात, पात्र नाही तर तुम्ही अपात्र ठरलेला असू शकतात। जर तुम्ही अपात्र ठरलेला असाल तर मात्र त्यासाठी काय करायचे ते सुद्धा आपण डिटेल सांगणार आहोत। अपात्र सुद्धा पात्र होऊ शकतात आणि अपात्र लाडकी बहीण पात्र होण्यासाठी काय करावं लागणार आहे ते सुद्धा डिटेलमध्ये आपण तुम्हाला सांगणार आहोत। फक्त याच महिलांना पैसे येणार आहेत। कोणत्या महिला असणार आहेत, कोणत्या महिलांना पैसे येणार आहेत, बाकीच्या महिला वगळल्या गेलेल्या आहेत का? आणि तुम्हाला जर पैसे येणार असतील तर त्यासाठी 2 कागदपत्र मात्र जरूर करावे लागणार आहेत, कारण ते 2 डॉक्युमेंट जर जमा केले तरच तुम्ही हे पात्र ठरणार आहात। महत्त्वाचे डॉक्युमेंट आहेत आणि लाडकी बहीणसाठी नवीन नियम आणलेला आहे। नवीन नियम काय आहे तर एक म्हणजे तुम्हाला ते डॉक्युमेंट जमा करायचे आहेत आणि दुसरा म्हणजे तुम्हाला सगळे हे 4 नियम जे मोडलेले आहेत त्यामध्ये सुद्धा तुम्हाला सुधारणा करता येणार आहे। ती काय करता येणार आहे आणि तुम्हाला कधी सुधारणा करून तुम्हाला परत लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता येणार का? आणि जर घेता येणार असेल तर तो कधी येणार आहे? महिलांना ओढ लागलेली आहे 10व्या हप्त्याची। महत्त्वाचे अपडेट आणि महत्त्वाचे 4 नियम आणि 2 कागदपत्र आपण आज पाहणार आहोत। कोणते डॉक्युमेंट तुम्हाला जमा केल्यानंतर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा कंटिन्यू लाभ भेटणार आहे। सर्वात महत्त्वाची अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला भेटणारच आहे। काळजी करू नका। सर्व तुमच्या मनातील शंकांचं निरसन आपण आज करत आहोत। परंतु हे 4 नियम जर तुम्ही मोडलेले असाल, 2 डॉक्युमेंट आपण तुम्हाला पुढे सांगणार आहोत। पहिले पाहूयात आपण 4 नियम। कोणते 4 नियम मोडले त्यामुळे तुम्ही बाहेर निघलेला आहात? 52 लाखात तुमचा समावेश झालेला आहे का? तर पहिला आहे 4 चाकी गाडी। जर तुमच्याकडे 4 चाकी गाडी असेल, महिलांच्या नावावरती जर 4 चाकी गाडी असेल तर मात्र लाडकी बहीण योजनेत तुमचा समावेश राहिलेला नाही। तुम्हाला लाडकी बहीण योजनेतून बाहेर काढण्यात आलेला आहे। परंतु जरी तुम्हाला बाहेर काढण्यात आलेलं असेल तरी सुद्धा आपण त्यांना एक अट सांगणार आहोत, ते एक डॉक्युमेंट सांगणार आहोत। ते डॉक्युमेंट जमा केल्यानंतर तुम्हाला परत लाडकी बहीण योजनेचा लाभ भेटणार आहे। त्यासाठी कोणते डॉक्युमेंट तुम्ही दाखल करू शकता आणि कुठे करू शकता ती अपडेट आपण पुढे पाहणार आहोत। दुसरी अट आहे इन्कम टॅक्स। जर तुम्ही आयकर भरत असाल, इन्कम टॅक्स भरत असाल, जर करदात्या महिला असाल, तुमच्याकडे प्रॉपर्टी आहे आणि तुम्ही जर इन्कम टॅक्स भरताय तर मात्र लाडकी बहीण योजनेतून तुम्हाला वगळण्यात आलेला आहे। तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्याचा अधिकार नाहीये, कारण इन्कम टॅक्स डाटा तसा मागितलेला होता। सर्व विभागाकडून हा डाटा मागितलेला आहे। 4 चाकी गाडीचा RTO विभागाकडून डाटा मागितलेला होता आणि त्यानंतर लाडकी बहीण योजनेतील या महिला बाद करण्यात आलेल्या होत्या। इन्कम टॅक्स विभागाकडून सुद्धा हा डाटा मागून तुम्हाला यातून बाहेर काढण्यात आलेला आहे। आणि तिसरी अट आहे महत्त्वाची, उत्पन्नाचं प्रमाणपत्र। उत्पन्नाचं प्रमाणपत्र जर तुमच्याकडे तुम्ही 2.5 लाखाचं उत्पन्न ओलांडलं असेल तर मात्र तुम्हाला यातून बाहेर काढलं आहे। परंतु यासाठी तुम्हाला एक अपडेट देतो, तुम्हाला 2.5 लाखाच्या आतील उत्पन्नाचं प्रमाणपत्र सगळ्यात अगोदर काढायला टाकायचं आहे। तहसीलचं उत्पन्न काढून ठेवा, कारण ज्या वेळेस तुम्हाला वेबसाईटवरती तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड करायला लावणार आहेत, परत एकदा तुमचे डॉक्युमेंट सबमिट करावे लागणार आहेत। त्यामुळे 2.5 लाखाच्या आतील उत्पन्नाचं प्रमाणपत्र काढून ठेवा। तुम्ही जरी लाडकी बहीण योजनेतून बाहेर निघलेला असाल तरी सुद्धा तुम्हाला परत
लाडकी बहीण योजनेत समाविष्ट करण्याचं काम आपण करणार आहोत आणि सर्वात अगोदर लिंक आपण आपल्या चॅनलवरती देणार आहोत। वेबसाईट जेव्हा लॉन्च होईल तेव्हा तुमच्याकडून हा डाटा मागितला जाणार आहे। प्रत्येक डॉक्युमेंट तुम्हाला जमा करावे लागणार आहेत। अजून एक तुम्हाला एक महत्त्वाचं डॉक्युमेंट सांगणार आहे, ते सुद्धा तुम्ही क्लिअर करून घेतलं तरच लाडकी बहीण योजनेचा 10व्या हप्त्याचं वाटप तुम्हाला भेटणार आहे। ते काय असणार आहे? सर्वात महत्त्वाची ओढ महिलांना लागलेली असेलच, कारण जे 2 डॉक्युमेंट आपण सुरुवातीलाच म्हटलेलं आहे, 2 डॉक्युमेंट तुम्ही क्लिअर केले तरच तुम्हाला हा लाभ भेटणार आहे। पहिलं डॉक्युमेंट आहे उत्पन्नाचं प्रमाणपत्र। 2.5 लाखाच्या आतील उत्पन्नाचं प्रमाणपत्र पहिल्यांदा लगेच काढून ठेवा, आजच काढून ठेवा, कारण त्याला यायला सुद्धा टाइम लागतो आणि तुम्ही 4-5 दिवसानंतर ही वेबसाईट लॉन्च होणार आहे। त्यानंतर आपण सर्वात अगोदर तुम्हाला सांगणारच आहोत आणि वेबसाईट लॉन्च झाल्यानंतर तुम्ही हे उत्पन्नाचं प्रमाणपत्र अपलोड करायचं आहे, डॉक्युमेंट सबमिट करून घ्यायचे आहेत। त्यानंतर परत लाडकी बहीण योजनेत तुम्हाला लाभ भेटणार आणि राहिलेले पैसे सुद्धा तुमच्या अकाउंटला परत जमा केले जाणार आहेत। त्यामुळे काळजी करू नका, परंतु तुम्हाला हे डॉक्युमेंट, पहिलं डॉक्युमेंट आपण सांगितलेलं आहे, आता दुसरं डॉक्युमेंट आपण पुढे सांगणार आहोत। पण जर तुम्ही नोकरीला सुद्धा असाल आणि तरी सुद्धा लाभ घेत असाल तर मात्र लाडकी बहीण योजनेतून तुम्हाला बाहेर काढण्यात आलेलं आहे आणि इतर योजनेचा जर लाभ घेत असाल तर मात्र तुम्हाला 500 रुपये, कारण इतर योजनेचा 1000 रुपयाचा जर लाभ तुम्ही घेत असाल तर मात्र तुम्हाला 500 रुपये येणार आणि जर तुम्ही इतर योजनेत 1500 रुपयांचा लाभ घेत असाल तर मात्र तुम्हाला 1ही रुपया येणार नाही। परंतु महत्त्वाचं म्हणजे काही बहिणींना 2100 रुपये सुद्धा येणार आहेत। ते कोणत्या लाडक्या बहिणींना येणार आहेत? तर ते अपडेट म्हणजे सर्वात महत्त्वाचं म्हणजे सर्वात अगोदर आपण आपल्या चॅनलवरती त्याची लिंक देणार आहोत। जेव्हा अपडेट येणार आहे त्याच दिवशी आपण सर्वात अगोदर देणार आहोत आणि तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतर ही लिंक येणार आहे वेबसाईटला। तुम्हाला ही डिटेल माहिती भरल्यानंतरच, तुमचे डॉक्युमेंट सबमिट केल्यानंतर घोषणा होणार आहे की 2100 रुपये महिन्याला भेटणार आहेत। लाडकी बहीण योजनेत सर्वात महत्त्वाचं म्हणजे 2100 रुपयांची घोषणा होणार आहे, परंतु त्याला वेळ कधीचा आहे तर जून महिन्याची वेळ असणार आहे। फक्त आपणच ही माहिती दिलेली आहे, कोणत्याही चॅनलवरती तुम्हाला ही माहिती भेटलेली नसेल, कारण जून महिन्याची अपडेट फक्त आपल्याकडे आलेली आहे। आता आपण महत्त्वाचे 2 कामं सांगणार आहोत। कोणते 2 डॉक्युमेंट केल्यानंतर तुम्हाला महिलांना 10व्या हप्त्याचं वाटप भेटणार आहे? पहिलं डॉक्युमेंट आहे आपण सांगितल्याप्रमाणे 2.5 लाखाच्या आतील उत्पन्न आणि दुसरं डॉक्युमेंट आपण पुढे लगेच सांगणार आहोत। हे काम करा, नाहीतर हप्ता नाही। 10व्या हप्त्यासाठी तुम्हाला हे 2 काम परफेक्ट करायचे आहेत आणि पहिलं सांगितलेलं काम लगेच करून ठेवा आणि दुसरं काम तुम्हाला सांगणार आहे, हे जर काम तुम्ही दुसरं केलं नाही तर मात्र तुम्हाला लाडकी बहीण योजनेतून बाहेर काढलं जाणार आहे। आणि रंगपंचमी निमित्त हप्ता वाटप होणार आहे का? तर 100% होणार आहे। महिलांना आजपासून पैसे पडणार आहेत, परंतु कोणत्या जिल्ह्यातील महिलांना पडणार आहेत आणि कोणत्या जिल्ह्यातील महिलांना दुसऱ्या टप्प्यात पैसे येणार आहेत? लाडकी बहीण योजनेत 10व्या हप्त्याविषयी सर्वात महत्त्वाची अपडेट आपण देणार आहोत। चला तर जाणून घेऊया दुसरं तुमच्यासाठी जे काम म्हटलेलं होतं ते काम आता काय करायचं आहे। रेशन कार्डची KYC करून घ्यायची आहे। सर्वात महत्त्वाचं असणार आहे, कारण 10व्या हप्त्याचं वाटप त्याच्याशिवाय तुम्हाला होणार नाहीये। दुसऱ्या हप्त्यासाठी 10व्या हप्त्यासाठी तुम्हाला रेशन कार्डची KYC करायची आहे। तुमचं कुपन जिथे आहे, तुमचं पांढरं कार्ड असू द्या, पिवळं असू द्या, केशरी असू द्या, कोणतंही कुपन असेल तर मात्र पांढऱ्या कार्डवाल्यांना बाहेर काढण्यात आलेलं आहे, त्यांना KYC करायची गरज नाही। परंतु पिवळं आणि केशरी जर कार्ड असेल तर KYC करून घ्या, तरच तुम्हाला लाडकी बहीण योजनेत ठेवलं जाईल, नाहीतर अन्यथा तुम्हाला यातून बाहेर काढलं जाणार आहे। त्यामुळे हे 2 कामं जे सांगितलेले आहेत, 2.5 लाखाचं उत्पन्न आणि दुसरं काम म्हणजे KYC, कुपनाची KYC करून घ्या। कुपनची जर KYC केली तरच तुम्हाला लाडकी बहीण योजनेत लाभ भेटणार आहे। आणि 3600 कोटी रुपयांचा निधी, हा 3600 कोटी रुपयांचा निधीची तरतूद करून ठेवलेली आहे। 10व्या हप्त्यासाठी निधी आहे, सर्व आहे, परंतु पडत कशामुळे नाहीये तर तुम्हाला हे 2 काम केल्याशिवाय एकही महिलांना हा हप्ता दिला जाणार नाहीये। त्यामुळे हे 2 काम पहिले करून घ्या, त्यानंतर तुम्हाला लगेच हप्ता पडणार आहे। 52 लाख महिला बाहेर होत आहेत। 52 लाख महिलांना या लाडकी बहीण योजनेतून बाहेर काढण्यात आलेलं आहे। आपण त्यांना सांगणार आहोत की महिला अपात्र जरी झाली, लाडकी बहीण योजनेतून बाहेर जरी निघली तरी सुद्धा पात्र कशा पद्धतीने होणार आहे, हे 2 काम जर सांगितलेले केले तर तुम्हाला परत वेबसाईट आल्यानंतर आम्ही तुम्हाला अपडेट देणारच आहोत।
लाडकी बहीण योजनेचे 2100 रुपयांची घोषणा। ही लाडकी बहीण योजनेचा वर्धापन दिन 1 वर्ष पूर्ती होणार आहे त्यावेळेस तुम्हाला केली जाणार आहे, परंतु त्यासाठी जून महिना महत्त्वाचा ठरणार आहे, कारण जून महिन्यात 1 वर्ष पूर्ण होणार आहे आणि त्यानंतर 2100 रुपयांची घोषणा ही केली जाऊ शकते। 2100 रुपये तुम्हाला तिथून पुढे येणार आहेत। आणि कशा पात्र ठरणार अपात्र लाडक्या बहिणी? ज्या अपात्र लाडक्या बहिणी आहेत त्यांना पात्र होण्यासाठी महत्त्वाचं म्हणजे 2.5 लाखाचं उत्पन्न काढून घेणं गरजेचं आहे आणि कुपनची KYC करून घेणं गरजेचं आहे, कारण हे 2 काम जर तुम्ही केले तर लाडकी बहीण योजनेची जेव्हा वेबसाईट लॉन्च होणार आहे त्या टायमिंगला तुम्हाला हे 2 डॉक्युमेंट अपलोड करून परत लाडकी बहीण योजनेत समाविष्ट केलं जाऊ शकतं। त्यासाठी हे 2 काम तुमच्यासाठी महत्त्वाचे ठरणार आहेत आणि महत्त्वाची आणि मोठी अपडेट फक्त आपल्याकडे आलेली आहे। ती काय असणार आहे? सर्वात आनंदाची बातमी आणि 5 गिफ्ट कोणते महिलांना भेटत आहेत आणि तुम्हाला भेटले का? जर भेटले नसतील तर हे काम करा, तुम्हाला 100% हे गिफ्ट भेटणार आहेत। पुढे आपण गिफ्ट जाणून घेणार आहोत। महिलांना कोणते गिफ्ट भेटत आहेत? 5 गिफ्ट महिलांना भेटत आहेत। 8व्या आणि 9व्या हप्त्याचं टेन्शन तर तुमचं गेलंच असेल। ज्यांना 8वा 9वा आलेला नाही त्यांनी सुद्धा हे कामं करून घ्या, तरच तुम्हाला 10व्या हप्त्याचं वाटप होईल आणि 8व्या 9व्याचे सुद्धा पैसे तुमच्या अकाउंटला जमा होतील। परंतु हे तुम्हाला कामं करून घ्यायचे आहेत। 8वा 9वा जमा झाला असेल तर मात्र 10वा तुम्हाला लगेच जमा होत आहे, काळजी करू नका। परंतु महिलांना अजून 1500 रुपयेच जमा होणार आहेत। लगेच 10व्या हप्त्याचं वाटप होणार, परंतु त्यामध्ये तुम्हाला 1500 रुपयांचा निधी हा भेटणार आहे। हे गिफ्ट तुम्हाला रंगपंचमी निमित्त रंगात भिजवून टाकणार असणार आहे, कारण शासनानं तशी घोषणा केलेली आहे की रंगपंचमी निमित्त महिलांना 1500 रुपयांचं 10व्या हप्त्याचं वाटप हे 100% केलं जाणार आहे। आणि 3 गॅस मोफतचं हे गिफ्ट 2490 रुपयांचं गिफ्ट तुम्हाला वाटप झालंय का? झालं नसेल तर गॅसची सुद्धा KYC करा। जर KYC केली तरच हे सुद्धा पैसे पडणार आहेत। आणि आज किती जिल्ह्यात पैसे वाटप होणार आहेत? तर आज 10 ते 12 जिल्ह्यात पैसे वाटप होणार आहेत। रंगपंचमी निमित्त महत्त्वाची अपडेट म्हणजे 10 ते 12 जिल्ह्यात आज पैसे। आणि कोणते जिल्हे असणार आहेत थोडक्यात जाणून घेऊयात। ठाणे असणार आहे, रायगड, रत्नागिरी, पुणे, जळगाव, औरंगाबाद, बुलढाणा, इकडे अमरावती, नागपूर, गडचिरोली, बीड, अहिल्यानगर आणि इकडे सोलापूर, धुळे, सातारा या जिल्ह्यांमध्ये हे पैसे आज वाटप होत आहेत। पिंक रिक्षा योजना सुद्धा आलेली आहे। 10,000 रिक्षा पहिल्या टप्प्यात उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत। आणि महत्त्वाची एक स्कीम आलेली आहे, महिलांसाठी आनंदाची बातमी आपण आता देणार आहोत। महिलांना खुश होण्याची गरज आहे, कारण महिलांसाठी आनंदाची आणि मोठी अपडेट देणार आहोत। लाईफ टाईम पैसा कमवायची संधी महिलांना आपण देणार आहोत। आयुष्यभर पैसे कसे कमवायचे यासाठी काय करावं लागणार आहे, कोणते डॉक्युमेंट लागणार आहेत आणि महिलांसाठी आनंदाची बातमी आता आलेली आहे। नवीन एक स्कीम आलेली आहे। स्कीम घेऊन कोण आलेला आहे? तर SBI लाईफ घेऊन आलेला आहे। ती स्कीम काय असणार आहे सर्व डिटेल माहिती आपण पाहणार आहोत। 50,000 रुपये तुम्हाला भरायचे आहेत। 50,000 15 वर्षापर्यंत जर तुम्ही भरले, 50,000 15 वर्ष भरायचे, 7व्या वर्षापासून हे 29,500 रुपये तुम्हाला येत राहणार आणि 15व्या वर्षी 48,250 येणार। म्हणजे तुमचा हप्ता हा 7व्या वर्षापासून कमी होतो आणि तिथून पुढे तुम्हाला 15 वर्ष हप्ते भरल्यानंतर 16व्या वर्षापासून 48,250 हे आयुष्यभर येणार आहेत। जोपर्यंत आपण आहोत तोपर्यंत आपल्याला प्रत्येक वर्षी हे पैसे भेटणार आहेत। त्यासाठी महत्त्वाचं म्हणजे त्यात आपल्याला लाईफ इन्शुरन्स सुद्धा भेटणार आहे। लाईफ कव्हर सुद्धा या प्लॅनला आहे आणि लाईफ टाईम पैसे कमवायचे असतील तर मात्र हा प्लॅन तुम्हाला करायचा आहे। आणि जर हा प्लॅन करायचा कुठे? आम्ही सुद्धा तुम्हाला हा प्लॅन करून देऊ। त्यासाठी आपण एक नंबर दिलेला आहे, SBI लाईफचे ॲडवायझर आहेत, त्यांना तुम्ही कॉल करून ही पॉलिसी करू शकता। हा प्लॅन तुमच्या नावावरती तुम्ही करून घेऊ शकता। त्यासाठी कोणाकडे संपर्क करायचा? तर हा आपण नंबर दिलेला आहे। SBIचे कोणतेही प्लॅन असू द्या, तुम्हाला जर कोणताही प्लॅन करायचा असेल तर यांना संपर्क करा, अधिक माहिती घ्या। कोणते डॉक्युमेंट लागतात, कसे करायचे, तुमच्या मोबाईलवरूनच ही पॉलिसी केली जाऊ शकते। कारण तुम्हाला फक्त इकडे त्यांच्याशी संपर्क साधून ऑनलाईन ते तुम्हाला पॉलिसी करून देतील। काळजी करण्याची गरज नाही। सर्व महत्त्वाचे अपडेट आपण आज जाणून घेतलेले आहेत। चला तर धन्यवाद सर्वांचे मनपूर्वक।